छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये नागपूर रिजनमध्ये जे ए रिजन म्हणतात आपल्या व्हेटरनरी काउन्सिलिंगमध्ये याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत की त्याचं सीट्स मॅट्रिक कसं आहे, गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता, या थोडक्यात माहिती घेणार आहोत या गोष्टीबद्दल. तर तसंच नागपूर रिजनमध्ये कोणकोणत्या सिटी येतात त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत आणि यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल पण बोलणार आहोत. तसंच सीट मॅट्रिक्स काय यावर्षीचं थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप युजफुल आहे जे व्हेटरनरीचे काउन्सिलिंग करू इच्छितात. नंतर आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधली हर एक काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते, जसं BMS, BHMS, MBBS, नंतर आपलं बी फार्मसी, BSc नर्सिंग आणि तसेच सेंट्रलची MCCची आणि व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया आपण त्याच्या पण बद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तर त्यामुळे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. जे आहे नागपूर रिजनमध्ये एवढेच सिटीज येतात ज्यांना नागपूरच्या कॉलेजमध्ये व अकोल्याच्या कॉलेजमध्ये सुरुवातीला बघ 70% सीट रिझर्वेशन राहते. त्याच्यामध्ये कोणती? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम. आता हे रिजन काय राहतात? रिजन म्हणजे नेमकं काय? तर सर्वात महत्वाचं रिजन म्हणजे असतं बघा, कुठे पण आहे ना, कोणतं पण व्हेटरनरीचं कॉलेज घ्या महाराष्ट्रामध्ये, त्याचे दोन डिवाइड केलेले आहेत. एक रिजन कोटा डिवाइड केलेला आहे आणि एक जे डिवाइड केलेला आहे स्टेट कोटा, असे दोन डिव्हिजन केलेले आहेत. तर रिजन कोट्यासाठी जे आहे 70% सीट फिक्स राहणार आणि स्टेट कोटासाठी 30%. म्हणजे कोणतं पण एखादं व्हेटरनरीचं कॉलेज घ्या, त्याच्यामध्ये जर समजा 10 सीट असेल तर त्याच्यापैकी 70% त्या रिजन मधल्या विद्यार्थ्यांसाठी 70% म्हणजे 7 सीट रिझर्व्ह राहणार आणि बाकीच्या ऑदर मध्ये दुसरीकडून येतात 3%. आता हे नागपूर रिजन आहे, त्याच्यामध्ये गेल्या दोन कॉलेज आहेत. एक नागपूरचं व्हेटरनरी कॉलेज आहे, तिथं अक्षरशः आपली युनिव्हर्सिटी आहे व्हेटरनरीची. त्याच्यानंतर अकोला, हे दोन कॉलेज आहेत. तर याच्यामध्ये जे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर नागपूर रिजन मध्ये एवढी सिटी येतात. तर या सिटी मधल्या विद्यार्थ्यांना 70% रिझर्वेशन फिक्स आहे तिथे. म्हणजे 70% सीट्स या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं रहिवासी आहेत त्यांना 70% सीट राहणार नागपूर आणि अकोल्याच्या कॉलेजमध्ये. आता थोडक्यात पाहिजे झालं, जर दुसरीकडून विद्यार्थी येत असला, संभाजीनगरचा जर विद्यार्थी इथं अप्लाय करत असेल तर त्याला फक्त 30% जागा त्याच्यामध्ये राहतील. बघा आता थोडक्यात माहिती घेऊया की याचा गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता. हे बघू शकता तुम्ही. जे गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे हा एवढा होता. अनरिझर्व कॅटेगरी जे हँडिकॅप होता 257 होता, ओबीसी कॅटेगरीला 565 होता, एसटी कॅटेगरीला 331 होता आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी जे आहे 385 होता आणि एससीबीसी कॅटेगरी 551 होता, एससी कॅटेगरी 503 होता. हे डिटेलमध्ये नागपूर गेल्या वर्षीचा. आणि याचे रिजन कोट्याचे 2 राऊंड होत असतात आणि स्टेट कोट्याचे 2 आणि उरलेल्या सीट तिसऱ्या राऊंड मध्ये भरल्या जातात. आता हे झाले एवढं कट ऑफ. हे जो कट ऑफ आहे यावर्षी चांगल्या प्रकारे घसरणार आहे, कारण की एक तर पेपर हार्ड होता, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले विद्यार्थी 100% कमी असणार आहेत. याच्यामध्ये चांगला जवळपास तुम्ही फरक पकडू शकता. कमीत कमी त्याच्यामध्ये 100-1 मार्काचा प्लस फरक पडेल. त्याच्यामुळे बघा, एमबीबीएसचा कट ऑफ 100-150 100 ते 120 मार्कांनी घटत आहे. त्याच्यामुळे बीबीएससीचा 100% 120 ते 130 मार्कापर्यंत 100% घटणार कट ऑफ. त्यामुळे जर तुम्हाला 300 प्लस जर असतील तर तुम्ही 100% काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. आणि हे फक्त मी सांगत आहे कोणत्यासाठी? ओबीसी, एससीबीसी आणि जे एससी कॅटेगरी आहे यांच्यासाठी सांगत आहे मी. बाकीच्यांनी याच्या खाली कट ऑफ जाऊ शकतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये पार्टिसिपेट नक्की करा. नंतर आता आपण बघायचं सीट मॅट्रिक्स काय आहे. तर टोटल जे सीट्स आहेत आता आपण बघू शकतो. हे व्हेटरनरीचं कॉलेज जे आहे नागपूर व्हेटरनरी कॉलेज. आता तुम्ही थोडक्यात जाणून घ्या. नागपूर व्हेटरनरी कॉलेजमध्ये टोटल 80 सीट आहेत. त्याच्यापैकी जे 68 सीट जे आहे युनिव्हर्सिटी कोटासाठी आहेत आणि त्याच्यापैकी जे उरलेल्या 12 सीट्स आहेत ना, तर व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात. आता ते 68 सीट मध्ये पण पुन्हा 2 डिव्हिजन होणार. त्या 68 सीट मध्ये डिव्हिजन कसं होणार? एक होणार स्टेट कोटा आणि जे दुसरा होणार आहे रिजन कोटा. तर या रिजन कोटासाठी जे सीट्स आहेत, त्यात नाही का, त्याच्यामध्ये टोटल आहेत 47 सीट्स आहेत रिजन कोटासाठी, म्हणजे 47 सीट्स आहेत. आणि स्टेट कोटासाठी जे सीट्स आहेत का ते 21 सीट्स आहेत. आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की त्याचा काय सीट मॅट्रिक्स आहे आणि कशा प्रकारे सीट मॅट्रिक्स आहे. जे एससी कॅटेगरी जी आहे, एससी कॅटेगरी मध्ये टोटल 6 सीट सुटलेले आहेत. त्याच्यामध्ये जे बघू शकता तुम्ही किनवर गर्ल्स साठी 2 सीट्स आहेत म्हणजे बोथ साठी 4 सीट आहेत. तर या बोथ साठी 4 सीट आहेत. त्याच्यानंतर एक पण दुसरे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन साठी एक पण सीट नाही. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय, याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो, तरी पण एकदा पुन्हा सांगतो. एक ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी 6% रिझर्वेशन राहते, प्रोजेक्ट वर्कर पर्सन साठी 2% आणि डिफेन्स पर्सन साठी जे आहे 4% रिझर्वेशन आहे आणि फ्रीडम फायटर साठी 2% असं रिझर्वेशन राहते आपल्या व्हेटरनरीची काउन्सिलिंग इंडिया व्हेटरनरीच्या काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्रामध्ये. तरी झालं थोडक्यात. नंतर एसटी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टोटल 3 सीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे एक गर्ल्स साठी आहे आणि 2 बोथ साठी आहेत. बोथ मध्ये जे आहे एक फ्रीडम फायटर साठी एक सीट आहे.
त्याच्यानंतर जे बघायला झालं व्हीजे कॅटेगरीमध्ये एकच सीट्स आहे ती फक्त गर्ल्ससाठी आहे. त्यानंतर एनटीपी कॅटेगरीमध्ये पण एकच सीट्स आहे आणि ती बोथसाठी आहे. त्यानंतर जे एनटीसी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये 2 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये एक ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटसाठी आहे आणि एक बोथसाठी आहे, म्हणजे अशा मिळून 2 सीट्स आहेत. एनटीडी कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे आणि ती फक्त बोथसाठी आहे. नंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये टोटल 9 सीट्स आहेत आणि त्याच्यामधली 3 गर्ल्ससाठी आहेत आणि 6 बोथसाठी आहेत. बोथ म्हणजे काय, त्याच्यामध्ये गर्ल्स पण अप्लाय करू शकतात आणि आपलं बॉईज पण अप्लाय करू शकतात आणि बोथ मध्ये याच्या पण सीट इन्क्लूड होतात हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या. तर बोथ मध्ये 6 सीट आहे, त्याच्यामध्ये जे आहे बोथ मध्ये 6 सीट आहे त्याच्यापैकी एक जी आहे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेटची आहे, प्रोजेक्ट पर्सन साठी एक आहे. नंतर जे एसीबीसी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टोटल 5 सीट्स आहेत, त्याच्यापैकी एक गर्ल्स साठी आहे, बाकी 4 बोथ साठी. तर 4 मध्ये बोथ साठी 4 आहे, त्याच्यामध्ये कोणतं पण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन नाही एसीबीसी कॅटेगरीमध्ये. ईडब्ल्यूएस कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये टोटल 5 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये जे आहे गर्ल्स साठी 2 आहेत आणि 3 जे आहेत बोथ साठी आहेत. 3 बोथ मध्ये एक जी आहे डिफेन्स पर्सन साठी आहे. नंतर अनरिझर्व कॅटेगरीमध्ये टोटल 14 सीट्स आहेत, 14 सीट्स पैकी जे आहे 10 सीट्स बोथ साठी आहेत आणि 4 सीट गर्ल्स साठी आहेत. 4 स्पेसिफिकली गर्ल्स साठी आहेत, बोथ मध्ये दोन्ही पण अप्लाय करू शकतात मी वरी सांगितल्यानंतर. तसं त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी एक आहे बोथ मध्ये आणि प्रोजेक्ट पर्सन साठी एक आहे. हे झालं थोडक्यात माहिती. आता व्हेटरनरी कॉलेज ऑफ अॅनिमल सायन्स अकोला हे गेल्या वर्षीच नवीन कॉलेज आले. आता याच्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत त्याच्यामध्ये टोटल सीट्स 80, त्याच्यापैकी जे आहे 24 जे आहे स्टेट कोटासाठी आहेत आणि ज्याच्यानंतर 56 ज्या उरल्यात ते आपल्या रिजन कोटासाठी आहेत. रिजन कोटासाठी म्हणजे का ते ज्यांची 12वी इथून किंवा रहिवासी इथले आहेत, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा, वाशिम इथून आहेत, त्यांच्यासाठी 70% सीट रिझर्वेशन आहे. तर याच्यामध्ये रिजन कोटाच्या सीट्स आहेत ते 56 आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी टोटल 17 सीट्स आहेत, त्याच्यापैकी जे आहे गर्ल्ससाठी 5 आहेत आणि त्याच्यानंतर जे बोथ साठी आहेत 12 सीट आहेत, 12 मध्ये 2 सीट जे आहेत ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये टोटल 6 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये जे आहे 2 गर्ल्स साठी आहेत आणि 4 जे आहेत का नाही 4 बोथ साठी. 4 मध्ये बोथ मध्ये जी एक सीट आहे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी. एससीबीसी कॅटेगरीमध्ये टोटल 6 सीट आहेत, त्याच्यापैकी 2 जे आहे गर्ल्स साठी आहेत आणि त्याच्यानंतर 4 जे सीट आहेत बोथ साठी आणि 4 मध्ये एक जी सीट आहे प्रोजेक्ट पर्सन साठी आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये टोटल 10 सीट आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी गर्ल्स साठी 3 आहेत आणि बोथ साठी 7 आहेत. त्याच्यामधली जी एक सीट आहे ती जी आहे ऍग्रिकल्चर पर्सन साठी सुटलेली आहे. त्याच्यानंतर एनटीडी कॅटेगरीमध्ये आहे टोटल एक सीट आहे, ती जी आहे बोथ साठी सुटलेली आहे आणि त्याच्यामधली ती पण बोथ मधली पण स्पेशली जी आहे डिफेन्स पर्सन साठी आहे. त्याच्यामुळे इथे जर डिफेन्स पर्सन जर एनटीडी कॅटेगरीला जर अप्लाय केलं तर त्याचा चांगलाच प्रॉफिट होणार आहे. नंतर एनटीसी कॅटेगरीमध्ये आहे टोटल 2 सीट्स आहेत आणि एनटीसी कॅटेगरी टोटल 2 सीट असून जे आहे ते एक गर्ल्स साठी आणि एक बोथ साठी आहे. एनटीपी कॅटेगरीमध्ये टोटल 2 सीट आहेत, ते पण सेमच आहे, एक गर्ल्स साठी आणि एक बोथ साठी आहे. नंतर विजय कॅटेगरी आहे, विजय कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे ती बोथ साठी आहे. नंतर एसटी कॅटेगरीमध्ये टोटल 4 सीट आहेत, त्याच्यामध्ये जे आहे एक गर्ल्स साठी आहे आणि 3 जे आहे बोथ साठी आहे. 3 मधली एक सीट जी आहे प्रोजेक्ट अफिलिएटेड पर्सन साठी आहे. त्याच्यानंतर जर बोलायला झालं एससी कॅटेगरी जे आहे एससी कॅटेगरीमध्ये टोटल जे सीट्स आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 7 सीट आहेत. 7 मधल्या ज्या 2 आहेत त्या गर्ल्स साठी आणि 5 जे आहेत बोथ साठी आहेत. 5 मधल्या बोथ मधली जी एक सीट आहे फ्रीडम फायटर साठी एक आहे. जर तुम्हाला हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे ते माहित करून घ्यायचं असेल तर आमचा मागचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. या रिझर्वेशनचा चांगलाच फायदा पडतो हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. त्याच्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधली हर एक काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता 8411080812. नंतर जर काही डाऊट असेल तर त्या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.